आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे। थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे। शिवसेना सचिव भाऊ चौधरी चांदवड दौऱ्यावर। राजराजेश्वरी रेणुका देवीची आरती व दर्शन घेत अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडल्याची चाहूल लागताच भाऊ चौधरी सर्व पदाधिकाऱ्यांसह थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। नाशिकच्या चांदवडमध्ये मुसळधार पावसाने कहर केल्याने काढणीला आलेला मका, सोयाबीन, बाजरी तसेच कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शिवसेना राज्य सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेत नुकसानीचा आढावा घेतला। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि झालेल्या नुकसानीबद्दल माहिती सांगितली। पिकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देताना चांदवड तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून भाटगाव नारायणगाव नदीचा पूल हा पाण्याखाली नेहमी जात असताना या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची देखील मोठी गैरसोय होती असे यावेळी उपस्थितांनी भाऊ चौधरींपुढे गाऱ्हाणे मांडले। यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेला अहवाल शासन तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी विनंती करणार असल्याचे यावेळी आश्वासित करण्यात आले। तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांदवड परिसरासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी साकडे घालणार असल्याचे देखील भाऊ चौधरी यांनी यावेळी सांगितले। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। चांदवड तालुक्यातील नारायणगाव या परिसरामध्ये फिरतोय। अक्षरशः प्रत्येक शेतामध्ये जवळजवळ गुडघ्या एवढं पाणी आहे आणि जी पिकांची पाहणी केली ते पिकं म्हणजे जे काय आसमानी संकट आपण बघतो शेतकऱ्यांवरती भयंकर असं संकट ओढवलेलं आहे। या संकटामधून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे। शासनाच्या वतीने जी काही मदत आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा अहवाल या संपूर्ण तालुक्याचा विधानसभेचा मी देणार आहे आणि जास्तीत जास्त मदत ह्या शेतकऱ्यांना कशी मिळेल याच्यातून शेतकरी कसा सावरला जाईल। मी आता एक ठिकाणी नदीची पाहणी केली, त्या नदीच्या पुलावरनं सुद्धा जवळजवळ कमरेएवढं पाणी वाहतंय। 8-8 दिवस मुलांना त्या ठिकाणी शाळेत जायला होत नाही आहे। प्रचंड अशी अवघड परिस्थिती या पूर्ण भागामध्ये आहे आणि माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, शेतकरी बांधवांना, मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे की हे संकट आलेलं आहे, या संकटातून आपण लवकर बाहेर पडू। या संकटातून बाहेर पडण्यासाठी जी काही मदत लागेल शासनाने ती मदत आपल्याला नक्की केली जाईल। शिवसेनेच्या मदतीने सुद्धा शिवसेनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आपल्याला जी काही शक्य होईल ती मदत आम्ही करू। मी आत्ता रेणुका माता मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं, तिलाही साकडं घातलं की ह्या सर्व आसमानी संकटापासून आमच्या शेतकऱ्यांना धीर दे आणि ह्या शेतकऱ्यांना ह्या संकटापासून वाचव। पाऊस झाला, प्रचंड पूर आणि हे सगळं आलं। माननीय शिंदे साहेबांनी सर्व कार्यक्रम रद्द करून त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये गेले, जालन्यामध्ये गेले, त्या संपूर्ण भागाची पाहणी केली आणि जास्तीत जास्त मदत या शेतकऱ्यांना कशी देता येईल या ठिकाणी ठाम आहेत। त्या दृष्टीने प्रत्येक आमचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी शेताच्या बांधावर जातोय शेतकऱ्यांचा आणि त्यांना दिलासा देतोय की हे जे संकट आलं या संकटातून आपल्याला सर्वांना त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्या शासन तर मदत करणारच आहे, पण त्यांना धीर देणं हे सुद्धा एक गरज आहे आणि धीर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी कांदे, सोयाबीन, मका अतोनात नुकसानग्रस्त या ठिकाणी शेतकरी आहे। तर या संदर्भात आपण आपल्या शासन स्तरावर ओला दुष्काळ जाहीर होण्याचे काही संकेत दिसत आहेत? नक्कीच ह्या संपूर्ण भाग जो आहे, काही ठिकाणी ज्या भागात मी फिरतोय या ठिकाणी पावसाळी फक्त 1-2 पिकं, तर उन्हाळ्यामध्ये ह्या पूर्व पट्ट्यामध्ये काही पिकं होत नाही। ही जी पिकं आहेत ह्या पिकावरती त्यांचं वर्षभराचं कुटुंब चालतं, त्यांचे एक औषध पाण्याचा खर्च बाकी जे काय आहे ते सर्व ह्या 2-4 महिन्याचा जो कालावधी असतो पिकांचा त्याच्यावरती चालतं आणि त्याच्यानंतर हे वर्षभर त्याच्यावरती त्यांना हे सगळं करावं लागतं। तर मला ह्या सगळे जाण आहे, मी जास्तीत जास्त मदत कशी शेतकऱ्यांना या तालुक्यामध्ये या विधानसभेत मिळेल त्यासाठी प्रयत्न करणार। शासन स्तरावर जे पाण्याचे जे आपण पर्जन्य यंत्र म्हणतो तालुक्यात अनेक ठिकाणी ते कार्यरत नाहीये आणि त्याच ठिकाणी कार्यरत नसल्यामुळे ते पाऊस झालाच नाही असं दाखवून शासन दरबारी पण शेतकऱ्यांची फसवणूक होते। तालुक्यात नवे आज जिल्ह्यामध्ये भरपूर तुम्ही बघितल्याप्रमाणे पाऊस चालूच आहे, परंतु तरीही काही मंडळनिहाय पाऊस हा नोंद होत नाहीये त्याची। यावर पण काही ऍक्शन होईल का? नाही, जे अधिकारी आहे त्यांच्याकडे ती यंत्रणा आहे, ते अधिकारी जर त्याचा वापर करत नसतील आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवत नसेल त्याचा सुद्धा अहवाल देऊन त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती कार्यवाही केली जाईल। अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत भाऊ चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी शिवसेना भाऊ चौधरी दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, उपजिल्हा प्रमुख शांतारामजी ठाकरे, तालुका प्रमुख निलेशजी ढगे, विधानसभा संपर्क प्रमुख नवनाथजी निश्चित,
युवा सेना तालुका प्रमुख रोहित ठाकरे आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावरती उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड.